नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा. पनीर पराठ्यासाठी आपण काय करणार आहोत, पनीर खिसून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स टाकलं, थोडंसं ऑर्गॅनो टाकलेलं आहे, नंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि थोडंसं आपलं चीज ॲड केलेलं आहे. बघू शकता, हा लहान मुलांच्या टिफिनसाठी पराठा बनवलेला आहे आणि थोडंसं आपलं लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करायचं याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. नंतर मिक्स करून घेतल्यानंतर चपाती आपण लाटून घ्यायची. गव्हाच्या पिठाचे कणकेचा एक गोळा घेतलेला मी लाटून व्यवस्थित असा. नंतर त्याच्यावर थोडं तेल टाकायचं आणि थोडंसं आपलं लाल तिखट टाकायचं आणि ते व्यवस्थित पसरून घ्यायचं. याने आणखी टेस्ट येते त्याच्यामुळे. नंतर हे आपलं मिश्रण भरून घ्यायचं व्यवस्थित असं. फोल्ड करायची चपाती अशी व्यवस्थित असं फोल्ड करून घेतल्यानंतर लाटून घ्यायची. हे तर बघू शकता, थोडंसं पीठ टाकायचं आणि लाटून घ्यायचा हा पराठा. तर लाटून घेतल्यानंतर तव्यावरती एकदम छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा. तेल सोडायचं साईडने आणि आलटून पलटून याला असा भाजून घ्यायचा. बघू शकता कशा पद्धतीने झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलं पण आवडीनं खातात. हे मोठी पण खातात, मुलांसाठीच नाही, मोठी पण माणसं याला एकदम आवडीने खातात. तर तयार आहे आपला पनीर पराठा. बघू शकता कशा पद्धतीने झालेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल हा असा पराठा आहे. तर चॅनलवर नवीन असेल पटकन सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला.